ओके, कम बॅक. या क्लासमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे MHCT कॉर्नरचं डिस्कशन करूयात. अगेन मागे सांगितल्याप्रमाणे या चॅप्टरमध्ये पण सांगतो परत, सॉल्व्ह झालं नसेल तर पॉज करा, सॉल्व्ह करा आणि सोल्युशन बघा. ट्राय करून झाल्यानंतर सोल्युशन बघा. कम बॅक. ओके, ग्रॅव्हिटेशन आपण रिवाइज करायची गरज वाटतेय का? बघा, एक क्विक रिवाइज करता येईल. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस केप्ट एट डिस्टन्स r. F is equal to G m1 m2 by r square. Correct? Force of attraction. This is law called Newton's law of gravitation. अच्छा, ओके. ठीक. याच्यामध्ये what is capital G? is universal constant of gravitation. काय असते व्हॅल्यू याची? 6.67 into 10 to power minus 11. युनिट काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण बघितलं व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास ना, मग काय असतो? Gm by r स्क्वेअर. दिस इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट डिस्टन्स r फ्रॉम मास कॅपिटल M. ओके, ह्यालाच आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं सुद्धा म्हणतो. इन केस ऑफ अर्थच्या केसमध्ये आपण याला काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, अच्छा. आणि 3, त्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बघितली. UG. व्हॉट इज दिस? Gmm बाय r. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण बघितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती होती? K Q1 Q2 बाय r. आपण काय करतो? K मध्ये -G ठेवतो, Q1 मध्ये M आणि Q2 मध्ये दुसरा M आणि बाय r. अच्छा. देन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ही झाली पोटेन्शियल एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ती काय असतं? पोटेन्शियल एनर्जी अपॉन मास. व्हॉट इज दिस? Gm बाय r. हे झालं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉइंट r फ्रॉम मास कॅपिटल M. कळतंय? त्यानंतर आपण ओके, त्यानंतर आपण व्हेरिएशन इन G सुद्धा आपण बघितलेलं. G कसा बदलतो? हाऊ डज G व्हेरी? ओके, जीचं व्हेरिएशन काय बघितलं? सगळ्यात पहिला जीचे फॉर्म्युला आपण हा बेसिक बघितला. म्हणजे काय आहे? G इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r स्क्वेअर. हा एक गोष्ट आहे. त्यानंतर आपण एक अप्रॉक्सिमेशन करून काय काढलं? G ॲट हाईट h इज इक्वल टू G इंटू 1 मायनस 2h बाय r. फॉर हे काय आहे? हा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला अप्रॉक्सिमेट आहे. हा जुगाडू फॉर्म्युला आहे, कारण आपण याच्यामध्ये आठवा, आपण याच्यामध्ये पॉलिनॉमियल तुमचा काय तो कुठला बायनॉमियल एक्सपान्शनचा रूल, म्हणजे तो निग्लेक्टिंग हायर पॉवर्स ऑफ h. आणि हा कधी असतो? इफ h इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r, तेव्हाच हा व्हॅलिड असतो. आणि जेव्हा h कम्पेरेबल टू r असेल तेव्हा तुम्हाला डायरेक्टली हेच रिलेशन वापरावं लागेल. ठीक आहे, ओके. त्यानंतर G ॲट डेप्थ D काय असतं? इज G ऑन अर्थ मायनस D बाय R. कळतंय? हा ह्याला काही अप्रॉक्सिमेशन नाही आहे. दिस इज नॉट अन अप्रॉक्सिमेशन, दिस इज अ सिम्पल करेक्ट फॉर्म्युला. ह्याच्या करेक्ट तुम्हाला आन्सर येणार आहे, याच्याने काही इश्यू नाही आहे. ओके, त्यानंतर आपण अजून काय बघितलं? काय होतं अजून पुढे? मी बघितलं, बघतो एक मिनिट. आणि जीचं अजून व्हेरिएशन आपण रोटेशन ऑफ अर्थनी बघितलं ना. व्हॉट इज दॅट? G डॅश. G डॅश इज इक्वल टू G मायनस r ओमेगा स्क्वेअर, r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर, नो नॉट कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर, r ओमेगा स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. अच्छा, व्हॉट इज अँगल थीटा? थीटा इज कोलॅटिट्यूड अँगल. कोलॅटिट्यूड अँगल हे सगळं आपल्या नोट्समध्ये आहे. डाऊट्स असतील नोट्स उघडून बघा. तुमच्या पुस्तकामध्ये हे कॉस स्क्वेअर थीटा दिलेलं आहे किंवा कॉस स्क्वेअर लॅम्बडा त्यांनी दिलेलं आहे आर्यंतमध्ये, तर घाबरायची गरज नाही, दोन्ही बरोबर आहे. ह्याच्यात मी हा जेव्हा साइन स्क्वेअर थीटा म्हणतो आणि त्याला थीटा काय असतो? इज अ कोलॅटिट्यूड अँगल. ह्याचा अर्थ काय? मी थीटा कुठनं मोजलाय? अर्थच्या सरफेसवर. आय हॅव मेजर थीटा फ्रॉम दिस. असा थीटा मोजलाय मी या पॉईंटचा. कळतंय? तुमच्या बुकमध्ये त्यांनी लॅम्बडा असा मोजलाय आणि म्हणून त्यांनी तर
कॉस स्क्वेअर लॅमडा असं वापरलेलं आहे. हा, पण मी थिटा हा मोजतो कारण दिस इज कॉल्ड को लॅटिट्यूड अँगल. त्याला काहीतरी एक टर्मला काहीतरी सिग्निफिकन्स आहे. ओके, पुढे कम बॅक. हा झाला व्हेरिएशन इन जी. अजून काय, सॅटेलाइट मोशनमध्ये आपण काय बघितलं, कुठल्याही ऑब्जेक्टला न पडता गोल फिरत असेल एका अबाउट द पेरेंट, रिव्हॉल्विंग अबाउट पेरेंट ऑब्जेक्ट, सगळं 8वा चॅप्टर मी तुम्हाला डिटेलमध्ये भरपूर गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. खाली न पडता जर गोल फिरत असेल तर त्याला किती व्हेलॉसिटीने जावं लागतं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. काय असते क्रिटिकल व्हेलॉसिटी, GM/R. क्रिटिकल व्हेलॉसिटी काय असते, GM/R. ओके, आठवतंय का. या क्रिटिकल व्हेलॉसिटीने सॅटेलाइट आपण पाठवतो जर तो खाली पडायचा नसेल तर. व्हॉट इज दिस स्मॉल आर, स्मॉल आर इज नथिंग बट कॅपिटल R प्लस H. स्मॉल आर इज काय, डिस्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर रोटेटिंग ऑब्जेक्ट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ आहे. म्हणजे ते कॅपिटल R प्लस H म्हणता येईल मला. जर आणि H दिस आपल्या जमिनीच्या सरफेस पासून H, आणि R इज रेडियस ऑफ अर्थ, आणि स्मॉल आर म्हणजे डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. ओके, त्यानंतर आपण एस्केप व्हेलॉसिटी बघितली होती. एस्केप व्हेलॉसिटी हे काय आहे, 2GM/R. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी किती असती, इट इज √2 टाइम्स क्रिटिकल व्हेलॉसिटी असती एस्केप व्हेलॉसिटी. ओके, त्यानंतर माहिती आपल्याला, जर एस्केप व्हेलॉसिटीने जर एखाद्या ऑब्जेक्टला फेकलं तर इट फॉलोज हायपरबोलिक, इट फॉलोज अ ओपन एंडेड कर्व अँड इट गोज आउट ऑफ द ग्रॅव्हिटी. ओके, जर क्रिटिकल व्हेलॉसिटीने फेकली तर काय होतं, तो मेक्स अ सर्क्युलर ऑर्बिट. जर ह्याचे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी दोघांच्या मध्ये असेल तर इट फॉलोज एलिप्टिकल पाथ. इट फॉलोज एलिप्टिकल पाथ अलोंग द अर्थ. जर त्याची व्हेलॉसिटी क्रिटिकलच्या खाली असेल तर इट विल फॉलो पॅराबोलिक पाथ अँड इट विल फॉल ऑन अर्थ. अरे कळतंय, ज्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन म्हणतो. ओके, फाईन. हे असं सगळं आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. आय होप यातनं काही मिस झालेलं नाही. एनर्जी. ओके, बघा, एनर्जीच्या ऐवजी अजून काय होतं, दुसरं काय राहिलंय का. ओके, एनर्जीमध्ये आपण कुठलाही ऑब्जेक्ट जर अर्थ सेंटरपासून R डिस्टन्सवर असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असते, आपण पोटेन्शियल एनर्जी किती असते त्याची बघितलं ना, हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी -GMM/R ही झाली पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती असती, इज ½ mv² ना, ½ m आणि v². आता फिरतोय तो अर्थच्या भोवती म्हणजे हे असं असतं ना, ½ mv², म्हणजे हे GMM/R. ओके, आणि दोघांची ऍडिशन करून टोटल एनर्जी येणार. ही ऍडिशन केल्यानंतर किती येते, ही येते -½ GMM/R. ओके, ही झाली टोटल एनर्जी. त्यामुळे टोटल एनर्जी जी आहे या दोघांची ऍडिशन आहे ना. फाईन, हे तुम्हाला कळतंय का. चला, आपण हे सगळं बघितलं होतं आणि हे एकमेकांचे निगेटिव्ह असते. टोटल एनर्जी इज मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी वगैरे आपण बघितलेलं. ठीक आहे, बघा, ही झाली रिव्हिजन. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ. लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट. ओके, लेट स्टार्ट विथ फर्स्ट. त्यानंतर आपण सॅटेलाइटचे टाइप्स पण बघितले, त्याच्यात बऱ्याच थेरॉटिकल गोष्टी आहेत. बघू, जसं आता येतील आपल्याला प्रॉब्लेम्स पण तेव्हा बघू. फर्स्ट, व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन. मी MHCET कॉर्नर म्हणतोय, पेज नंबर 168. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन G एट अ हाईट H अबव अर्थ सरफेस इज G/4. देन त्याने H इक्वल टू किती विचारलेलं आहे. अच्छा, तर आपल्याला माहिती आहे की G काय असतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R² ना. म्हणजे G ऑन अर्थ अपॉन G ऑन हाईट H जे G/4 आहे, दॅट इज इक्वल टू R² ना. म्हणजे अर्थचा रेडियसचा स्क्वेअर आणि हे इथं Hचा स्क्वेअर ना, किंवा आपण स्मॉल R² म्हणू, स्मॉल R². व्हॉट इज स्मॉल R, कॅपिटल R प्लस H. नेव्हर माइंड, कळतंय, असं लिहिता येईल मला. ओके, दिस मेक्स इट काय लिहिता येईल मला, R इज इक्वल टू 2R असं लिहू का मी याला. आणि R काय असतं, कॅपिटल R प्लस H इज इक्वल टू 2R, म्हणजे H इज इक्वल टू R. आन्सर.
अरे कळतंय. हां, मग तुम्ही म्हणाल की तुम्ही सर हे का वापरलं, हे का नाही वापरलं, हा फॉर्म्युला. बघा हा फॉर्म्युला वापरून बघायचा का, काय येतं आन्सर. मी तुम्हाला म्हटलंय हा फॉर्म्युला जो आहे हा इज अ अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला. जेव्हा तुम्हाला पॉसिबल आहे तेव्हा वापरा ना डायरेक्ट असं गणित, सिम्पल आहे. तर बघा तो त्या फॉर्म्युलाने आन्सर काय आलं असतं, जी एच. हा जी एच काय येतं, जी एच आहे G/4, जी इथे 1 - 2h/r असं काहीतरी आलं असतं ना. ओके, तर हे जी जी कट झालं, काय झालं, 2h/r इज इक्वल टू 1 - 1/4 म्हणजे 3/4 म्हणजे h इज इक्वल टू 3r/8 असं काहीतरी आलं असतं. म्हणजे काय आहे हे 0.32 0.3 37r असं काहीतरी आलं असतं. अच्छा, पण मला सांगा तुम्हाला जर ऑप्शन्स मध्ये तुम्हाला हा पण दिला आणि हा पण दिलाय तर तुम्ही कुठला टिक कराल, हा टिक कराल. कळतंय. बेस्ट टू यूज, ऑलवेज बेस्ट टू यूज दिस डायरेक्ट फॉर्म्युला. हे दिलं तुम्हाला, हे ऑलवेज बेटर टू यूज अबव हाईट एच म्हणतोय बरं का मी. अबव हाईट एच इट इज ऑलवेज बेटर टू यूज दिस फॉर्म्युला अबव अल्टिट्यूड हाईट. ओके, कारण हा डायरेक्ट गणित आहे. हे कधी जेव्हा गणित फार कॉम्प्लिकेटेड होतं तेव्हा आपण हे सिम्पल वापरतो, सिम्प्लिफाय करतो. ठीक आहे, आणि दोन्ही ऑप्शन दिले असतील तुम्हाला तर दिस इज मच ॲक्युरेट. दिस इज अन अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. आपण बायनॉमियल एक्सपान्शन करून ते अप्रॉक्सिमेशन केलं होतं. इफ आर एच इज व्हेरी व्हेरी लेस देन आर लिहिलं येतं मी. ओके, पहिला झाला. दुसरा प्रॉब्लेम बघा. Two particles of mass m and 9m are separated by distance r. At a point on the line joining them, the gravitational field is 0. The gravitational potential at that point is, बघा दोन पार्टिकल्स आहेत m आणि हे 9m, दोघांमध्ये सेपरेशन r आहे. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, एका कुठल्याही पॉइंटला काय झिरो आहे, इलेक्ट्रिक फील्ड सॉरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड झिरो आहे या ठिकाणी. अच्छा, तर त्यांनी काय या ठिकाणचं मला पोटेन्शियल विचारलं. अच्छा, मला जर एक्झॅक्ट हे डिस्टन्स आणि डिस्टन्स कळलं तर मला काढता येईल का, हे डिस्टन्स समजा एक्स, मग हे काय झालं r-x. अच्छा, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इथं झिरो आहे या ठिकाणी, याचा अर्थ काय, याच्यामुळे लागलेलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती आहे, G(m)/x². ह्याची डायरेक्शन अशी असेल. अच्छा, ह्याची डायरेक्शन कशी असेल, अशी. त्याची किती असेल, G(9m)/r-x². ओके, दोन्ही इक्वल आहे म्हणूनच इथं इफेक्ट टोटल काय नेट झिरो आहे ना. ऑपोजिट जीएम जीएम कट झाले, मला असं लिहिता का डायरेक्ट हे r-x इज इक्वल टू 3x लिहू, म्हणजे x इक्वल टू r/4. अच्छा, म्हणजे हे डिस्टन्स काय झालं r/4 आणि हे डिस्टन्स झालं 3r/4. अरे कळतंय. अच्छा, आता तुम्हाला इथलं पोटेन्शियल काढायचं आहे. मला टोटल पोटेन्शियल व्हीपी इज इक्वल टू ह्याच्यामुळे असलेलं V1 आणि ह्याच्यामुळे असलेलं V2. हां, पोटेन्शियल बोला, मायनस Gm/x r/4 मायनस G9m/x. अरे कळतंय. ओके, सॉल्व करा. Gm4/r 1 + 1/9/3. असं आहे ना हे. काय करता येईल हे, 9×3 = 12, 12×4 = 48/3 म्हणजे काय झालं हे Gm 60 r राहिलंच ना, 16/r असं काहीतरी आलं आन्सर. काय गणित आहे साधा पुढचं, बघा बरोबर आहे का, मॅच होत आहे का, असा ऑप्शन आहे. येस, -16 Gm/r. गुड इनफ. पुढे त्यांनी म्हणलंय लेट GH अँड GD, तिसरं म्हणतो बघतोय असतोय, विथ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h अबव सरफेस अँड डेप्थ d. इफ GH इक्वल टू GD देन रिलेशन बिटवीन h अँड d इज. काय GH इक्वल टू GD ना, बोला GH काय आहे, G इंटू ब्रॅकेट 1 - 2h/r आणि GD काय आहे, G 1 - d/r. जस्ट हे कम्पेअर करा, तुम्हाला काय येईल, 2h इक्वल टू G ना, सॉरी 2h इक्वल टू D, डायरेक्ट कम्पेअर करा ना, हे 2h इक्वल टू D, दॅट्स आन्सर. म्हणजे D इक्वल टू h/2. हां सॉरी, D इक्वल टू h दिलं ना, D ऑप्शन. ओके, बघा
A body, fourth, a body of mass m is raised to height 10 r from surface of earth, where r is the radius of the earth. The increase in potential energy is okay. What is the big deal? Increasing potential energy बघा, आर्कच्या सरफेसपासनं, म्हणजे हे रेडियस आर आहे, सरफेसपासनं किती उंच नेलं त्याला, 10r वरती नेलं ना, म्हणजे हा पॉईंट से 0.1 आणि हा से 0.2. त्यांनी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विचारली ना, चेंज इन इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी विचारली. अच्छा, म्हणजे असं म्हणता येईल का मला U2 मायनस U1 करावं लागेल ना, हेच आन्सर आहे माझं. ओके, व्हॉट इज U2 मायनस जी, तरी काय मास असं काय दिलंय का, अच्छा एम दिलंय बरं, मायनस जी एम एम बाय 11r म्हणू का आहे टोटल डिस्टन्स फ्रॉम सेंटर, आणि मायनस जी एम एम बाय आर. अरे कळतंय का, ओके, यू हॅव टू जस्ट सॉल्व इट आउट. जी एम एम बाय आर कॉमन घेतला, तर काय राहील इथं, इथं राहील 1 मायनस 1/11. कळतंय, हे झालं 10 जी एम एम बाय 11 आन्सर आलं. असं काहीतरी आन्सर आहे का, 11r खाली आर राहिला. ओके ठीक आहे. फिफ्थ, हे सगळं जस्ट फॉर्म्युला बेस्ड आहेत ना, म्हणून इथं फॉर्म्युला लिहून ठेवलं तुमच्या समोर. आणि तुम्ही अभ्यास करताना पण असंच करा, वेन एव्हर यू स्टार्ट स्टडिंग एनी चॅप्टर, एका पेजवर समराईज करायचं तो चॅप्टर, आणि समोर ठेवायचं आणि सॉल्व्ह करायचं, ॲटलिस्ट सुरुवातीला सगळे फॉर्म्युला लक्षात राहीपर्यंत. फिफ्थ, कॅल्क्युलेट अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ. बघा आता हा फॉर्म्युला येऊन जाईल इथे. कॅल्क्युलेट अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ so that acceleration due to gravity at 60 degree latitude becomes 0. अच्छा, आणि पोलवर 10 म्हणलंय का, अच्छा बघा. तर ब्लाइंडली वापरायची पण काही गरज नाही. मला सांगा 60 डिग्री लॅटिट्यूडचा अर्थ काय. बघा, लॉंगिट्यूड म्हणजे काय, लॉंगिट्यूड म्हणजे अशी, त्याला मराठीमध्ये रेखावृत्त म्हणतो आपण, रेखांश नॉट वृत्त, रेखांश. आणि ह्याला दिस इज लॉंगिट्यूड अँड दिस इज लॅटिट्यूड. आय मीन द बिगेस्ट लॅटिट्यूड इज इक्वेटर, आणि हे लॅटिट्यूड असं लहान होऊन जातं ना वरती. ओके, तर 60 डिग्री लॅटिट्यूड म्हणजे काय, इथनं 60 डिग्री, हा अँगल 60 डिग्री दिला त्यांनी, कळतंय. अच्छा, हा जर 60 डिग्री असेल तर आपला को लॅटिट्यूड अँगल किती, 30 डिग्री. म्हणजे आपल्या या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर साईन वापरत असाल तर तुम्हाला 30 डिग्री घ्यावं लागेल, साईन थिटा. तुम्हाला साईन थिटा घ्या किंवा कॉस 60 घ्या, एकच गोष्ट आहे, कळतंय. फाईन. आता त्यांनी काय म्हणलेलं आहे, 60 डिग्री लॅटिट्यूड आहे ना, पोलची लॅटिट्यूड किती असते, पोलची लॅटिट्यूड 90 डिग्री, इक्वेटरची लॅटिट्यूड 0 डिग्री. ओके फाईन. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, किती फास्ट फिरायला पाहिजे, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट 60 डिग्री लॅटिट्यूड बिकम 0. अच्छा, या पॉइंटला, म्हणजे हा 60 डिग्री. ओके, काय झालं पाहिजे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अशी असते ना जी, आणि हे असं इतकं फिरलं पाहिजे किती, हे हा आर ओमेगा स्क्वेअर असा असतो ना, हा आर, हा आर किती असतो, हा 30 डिग्री असेल, हा कॅपिटल आर असेल, तर हा काय असतो R/2 असेल ना, आर साइन 30, कळतंय का, हा R/2 असेल, म्हणजे हे स्मॉल आर किती झाला, हा R/2 ओमेगा स्क्वेअर. अरे कळतंय. अच्छा, हे किती फिरायला पाहिजे, म्हणजे आता हा अँगल किती आहे सांगा, हा 60, म्हणजे हा पण 60. ओके, म्हणजे याचा कॉस 60 कॉम्पोनंट शुड कॅन्सल जी शुड बी इक्वल टू R/2 ओमेगा स्क्वेअर कॉस 60. म्हणजे जी ची व्हॅल्यू 10 घ्या, त्यांनी काय म्हणलेलं आहे, हे कॉस 60 व्हॅल्यू पण हाफ आहे ना, म्हणजे हे 4 इथं आला, R6400 किलोमीटर 10⁻³ मीटर ओमेगा स्क्वेअर. ओके, म्हणजे त्यांनी ओमेगा विचारलेला आहे, डील विथ इट. हे झालं 2, हे झालं 2/80 इंटू हे झालं 10, असायचा आन्सर आहे. म्हणजे हे 1/10
400. 0.00 काय करता येईल ते. काय हे डी ऑप्शन बघा, काय करता येईल हे. 0.25 × 10⁻² ना, म्हणजे 2.5 × 10⁻³ रेडियन पर सेकंड ओमेगा. डायरेक्ट फॉर्म्युला वापरा. अरे कळतंय, डायरेक्ट वापरा, इनडायरेक्ट वापरा, तुम्हाला मी ते डिराईव्ह पण झालं माझ्याकडनं ते. ठीक आहे ना. ओके फाईन. पुढचा 6वा. masses of two planets are in ratio 1:2. The radii, this is acceleration to gravity, other planets are in ratio. हे असे टिपिकल प्रॉब्लेम्स एकदम बोर असतात. मासेसचा रेशो दिला आणि काय मासेसचा रेशो दिला म्हणजे व्हॉट इज इट, m1/m2 किती आहे 1/2. रेडियसचा रेशो किती आहे r1/r2 आहे पण 1/2. ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट्स काय स्मॉल g इक्वल टू कॅपिटल G/r² ना सरफेसवर. कळतंय का, gm/r². म्हणजे g1/g2 इक्वल टू m1/m2 इंटू r2² इंटू 4 मेक्स इट 2. g1 इक्वल टू 2g2 और g1/g2 इक्वल टू 2:1. कळतंय का. पुढे 7th. mass of earth is 81 times that of the moon and radius of the earth is 3.5 that of the moon. The ratio of escape velocity. ओके करता येईल का परत. एस्केप वेलोसिटीचा रेशो विचारलेला आहे. व्हॉट इज दिस. एस्केप वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस, म्हणजे इज इक्वल टू त्यांनी मासचं व्हेरिएशन आहे ना, म्हणजे काय √m1/m2 इंटू √r2/r1. बरोबर आहे का. ओके त्यांनी तुम्हाला काय काय दिले बघा, आता ठेवा तिथे. ओके मास ऑफ अर्थ इज 81 टाइम्स दॅट ऑफ द मून, म्हणजे VE अर्थ अपॉन VE मून. ह्याला अर्थ घेऊ, ह्याला मून घेऊ, ह्याला मून घेऊ आणि ह्याला अर्थ घेऊ. यात सबस्टिट्यूट करा आणि आन्सर काढा, यात काहीही चॅलेंजिंग नाही. ओके 8th. Which of the following is the evidence to show that there must be a force acting on earth and directed towards the sun? Which of the following is the evidence to show that there must be a force acting on the earth and directed towards sun? Okay, it is what, revolution of earth na around sun. या दुसरं काही चान्सच नाही ना, म्हणजे हे तर लहान मुलांचा प्रॉब्लेम झाला. 9. If the density of the small planet is the same as that of the earth, okay, while the radius of the planet is this much time this, okay, the gravitational acceleration on the surface of the planet. Okay, आता डेन्सिटी त्यांनी शब्द वापरला. डेन्सिटीचा कसं आणता येईल बघा. बेसिकली आपला सिंपल फॉर्म्युला काय आहे, gm/r² ना. ओके आता कुठल्याही सरफेसवर कुठल्याही प्लॅनेटच्या सरफेसवर असं असेल ना, gm/R². आता हाऊ टू ब्रिंग इन डेन्सिटी इन दिस रिलेशन ऑफ डेन्सिटी. वेल डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम 4/3πr³. अरे कळतंय. ओके मग मी काय करतो, वरती आणि खाली मी असं मल्टिप्लाय करतो. असं लिहिता येईल का मला हे, gmr इथं 4/3π असं लिहितो आणि खाली काय करतो 4/3πr³ असं लिहू का. ओके नाव लुक ॲट दॅट, मास अपॉन व्हॉल्यूम. हे काय झालं, रो झाला. म्हणजे हे आता काय लिहू, g(ρ)r इंटू 4/3π. अरे कसं लिहू का मी हे. ओके मग काय लिहिता येईल, g इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो अँड g इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r असं लिहू का. म्हणजे g1/g2 इज इक्वल टू ρ1/ρ2 इंटू r1/r2. ओके देअर इट इज. काय म्हणतात ते, डेन्सिटी ऑफ अ स्मॉल प्लॅनेट इज सेम as that of the earth while the radius of the planet is 0.2 times that of the sun, that of the earth, the gravitational acceleration. डेन्सिटी सेम म्हणलं ना त्यांनी, रो हे झालं
म्हणजे जी अर्थ अपॉन जी प्लॅनेट इज इक्वल टू आर अर्थ ना अपॉन आर प्लॅनेट. डेन्सिटी तरी सेम आहे आणि आर अर्थ काय म्हणलेलं त्यांनी. व्हॉट इज दिस. रेडियस ऑफ द प्लॅनेट इज 0.2 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे दिस आर ई आणि हे 0.2 आर ई. ओके, म्हणजे काय मिळालं मला. त्याने काय विचारलेलं आहे. ऍक्सेलरेशन ऑन द प्लॅनेट जीपी विचारले त्यांनी. जीपी इज इक्वल टू 0.2 आर ई. ओके, बेसिकली आता यात काय इम्पॉर्टंट आहे तर हे इम्पॉर्टंट आहे. हे रिलेशन ऑफ जी विथ रो डेन्सिटी कळत आहे. फाईन. ऑल राईट, पुढे या. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. इन अ सॅटेलाइट इफ द टाइम ऑफ रिव्होल्युशन इज टी देन कायनेटिक एनर्जी इज प्रपोर्शनल टू. अच्छा, कायनेटिक एनर्जी आणि टाइमचं त्यांनी रिलेशन विचारलेलं आहे. इट्स अ गुड क्वेश्चन. बघा, कायनेटिक एनर्जी किती असती. हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, व्ही काय असतो. व्ही सी असतं ना, क्रिटिकल व्हेलॉसिटी असते. डोंट वरी, क्रिटिकल व्हेलॉसिटी असते. बट व्हॉट इज दिस नाव. हाफ काय करता येईल मला माहिती आहे का. एम व्ही स्क्वेअर. व्हॉट इज व्ही. आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. व्ही इक्वल टू आर ओमेगा ना. ओके, आणि ओमेगा काय आहे 2 पाय बाय कॅपिटल टी. म्हणजे असं लिहू का एम आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर बाय 2 टी स्क्वेअर असं लिहू का मी याला. अच्छा, आता बाकी सगळे कॉन्स्टंटला सोडा, फक्त ह्याला बघा. अच्छा, आता मला कायनेटिक एनर्जीला समजा के म्हणू याला. कायनेटिक एनर्जी आणि टीचं रिलेशन काढायचं ना मला. बाकी सगळं कॉन्स्टंट पाहिजे, पण लक्षात घ्या टाइम पिरियड चेंज होत असेल तर आर पण चेंज होईल. म्हणजे आर इज नॉट अ कॉन्स्टंट. पण मला माहिती आहे केपलर्स लॉनी काय टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब असतं ना. कळतंय का. म्हणजे आय कॅन से आर स्क्वेअर. ह्याचा जर मी जर क्यूब रूट घेऊन स्क्वेअर केला. क्यूब रूट घेऊन स्क्वेअर केला म्हणजे काय होईल. टी लेस टू 4/3 होईल प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर होईल. असं होईल हे. अरे कळतंय का. क्यूब रूट घेतला आणि स्क्वेअर केला असं येईल ना. अच्छा, त्यामुळे हे रिलेशन आहे. तर मला काय लिहिता येईल. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर बाय टी स्क्वेअर आहे ना हे. आणि आर स्क्वेअरच्या ठिकाणी आता हे लिहिता येईल मला डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी रेस टू 4/3 बाय टी स्क्वेअर. हे 2 आणि हे 2 कट झाले. म्हणजे काय वेल असं असं नाही कट होणार, सॉरी. टी रेस टू 4/3 मायनस 2 म्हणजे काय होईल हे. टी रेस टू मायनस 2/3. ओय असं काय तर आन्सर येतं का. डी ऑप्शन. कळतंय. कसं केलं कळतंय. इट्स अ गुड क्वेश्चन, चांगला क्वेश्चन आहे हा. हे टी आणि आरचं रिलेशन आपण केपलर्स लॉनी काढलं, आठवतंय. केपलर्स लॉ, थर्ड लॉ. ते रिव्हिजनमध्ये आपल्या यायचं राहिलं 3 लॉस, पण सगळे थेरॉटिकल आहेत. त्यामुळे फक्त एरियल व्हेलॉसिटीचं फक्त तुम्हाला माहिती असू दे, त्यात लिहायचं राहिलं तर तुम्ही रिवाइज करा केपलर्स लॉमध्ये. अच्छा, इफ जी इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, नंतर काय म्हणतो तो 12वा प्रॉब्लेम. इफ जी इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ सरफेस देन the gain of potential energy of an object of mass m raised from the surface of the earth to a height equal to radius of the earth. I think आपण केलेलं आहे असं गेन इन पोटेन्शियल एनर्जी. सेम क्वेश्चन केला त्या आर पासून R/10R ला घेऊन गेलेलं आहे. करा ना हे मग. बरं, हे जर जीच्या टर्म्स मध्ये असेल तर ठीक आहे. बघा करून दाखवतो तुम्हाला. 12वा द गेन. आता जी सरफेसवर आहे ना, जी सरफेसवर व्हॅल्यू किती असते जीची. GM/R² असते. ओके, बाजूला काढून ठेवा हे. त्यांनी काय म्हणलेलं आहे. मास रेज फ्रॉम सरफेस टू अ हाईट इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ. अच्छा, म्हणजे अगोदर इथं होता, नंतर त्याला इथं नेला, आर हाईटपर्यंत नेला आणि ही रेडियस आहेच ऑलरेडी. ओके, म्हणजे टोटल किती एनर्जी डेल्टा यू किती झाला. U2 - U1 असं लिहू का. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज U2 फायनल मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. हां, U2 काय GMM/RR2R मायनस GMM/R
कळतंय? G/m/r कॉमन काढा, 1 - हाफ. अरे कळतंय? म्हणजे काय होईल? हाफ G/m/2r असं आलं. अच्छा, पण मला हे जीच्या टर्म्समध्ये पाहिजे, म्हणून मी काय करतो, वरती आणि खाली मल्टिप्लाय करा आरनी. असं लिहू का मी ह्याला? आणि हे काय झालं? जी. म्हणजे आन्सर आहे mgr/2. अरे झेपतंय का? mgr/2. चला 12चा सी. There it is. 13. The acceleration due to gravity of the planet A is 9 times acceleration. A man jumps to a height of 2 meter on surface of A. What is the height jumped by the same person on B? बघा. कसं करता येईल हे? ओके, लक्षात घ्या, सरफेस वर आपण थांबलोय, कुठल्याही सरफेसवर. तर तुम्हाला जंप करायचे, तर मला काय करावं लागेल? मला जमिनीला पुश करावं लागेल. अच्छा, पुश करून काय मिळेल? पुश करून आय विल गेट सम व्हेलॉसिटी. याला बेसिकली व्हेलॉसिटी, याला काहीतरी अशी इनिशियल व्हेलॉसिटी मिळेल ना, ह्याला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी यू मिळेल वरती. अच्छा, इनिशियल व्हेलॉसिटी ही कोणावर डिपेंड करते? ही माझ्यावर डिपेंड करते, त्या माणसावर डिपेंड करते. ओके, मी जर जमिनीला फक्त थोडंच दाबलं, एवढंच यू मिळाली. जमिनीला अजून जास्त दाबलं तर इनिशियल यू झटका, इनिशियल जम्प विल बी लार्जर. म्हणजे दिस जम्प इज अ प्रॉपर्टी ऑफ माय मसल पॉवर थोडक्यात. ओके, विच इज सेम फॉर अ पर्सन. मी जर अर्थवर पण मला यू मिळेल, हा एक कुठला तर यू मिळत असेल, तर त्या प्लॅनेटवर पण तोच यू मिळेल मला. ओके, पण आता मला सांगा, जर इथं यू असेल, पण त्या यूचं रूपांतर होणार आहे हाईट रीच मध्ये. कळतंय? यू तरी माझ्या मसल पॉवरवर डिपेंड करते, पण हाईट किती रीच होईल ते मसल पॉवरवर डिपेंड नाही करत, ते त्या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटीवर डिपेंड करतं. अच्छा, मला माहिती आहे, जर ह्याचे यू असेल तर किती हाईट जातो माणूस हा? मॅक्सिमम किती हाईट जातो? समजा एच जात असतो, तर यू आणि एच मध्ये काही रिलेशन आहे का? आपल्याला माहिती आहे ना, इज इक्वल टू √2gh. कायनेमॅटिक्स, मेकॅनिक्स आठवा. जर मी यू ऑब्जेक्ट यू व्हेलॉसिटी वर फेकला तर किती हाईटला जातो? √2gh. म्हणजे हाईट म्हणजे जी असे यू असते ती यू √2gh असेल तर तो एच पर्यंत जातो, असं आहे. किंवा उलटा आपण केलं होतं, जर मी एच हाईट पासून एखादा ऑब्जेक्ट ड्रॉप केला तर तो जमिनीला आपटतो किती? √2gh ने आपटतो. उलटा विचार करा. एनिवे, दिस इज √2gh. पण मला असं लिहिता येईल का मला? हे u² इज इक्वल टू 2gh असं लिहू मेला. अच्छा, पण हे u² तरी माझी प्रॉपर्टी आहे. मी कुठल्याही प्लॅनेटवर जाऊ, माझा यू तरी इट्स माय मसल प्रॉपर्टी, तो यू तर यूच असणार आहे. पण असं लिहू का? मला यू कॉन्स्टंट आहे, त्यामुळे माझ्यासाठी आय कॅन से एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू जी. बघा ना, असं लिहितो ना, एच इज इक्वल टू u²/2g ना, म्हणजे एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू जी. असं लिहू का मी? अच्छा, म्हणजे जितका जी कमी तितकी एच जास्त. ऑब्वियस, कॉमन सेन्स आहे हा. ओके, आणि जितका एच जास्त जितका जी जास्त तितका एच कमी. अच्छा, मग H1 करा आता. मग काय तुम्हाला रिलेशन मिळालेलं आहे, त्याने काय म्हणलेलं आहे? कुठल्या तरी प्लॅनेटमध्ये ए 9 टाइम्स दॅट ऑफ बी. अच्छा, असं म्हणलेलं. म्हणजे त्यांनी म्हणलंय GA इज इक्वल टू 9 टाइम्स GB आहे. ओके, अ मॅन जम्प्स टू हाईट 2 मीटर ऑन सरफेस ऑफ ए. म्हणजे HA किती आहे? 2 मीटर. तर त्यांनी HB किती आहे विचारलेलं आहे. हां, करा मग आता काय राहिलंय? HA/HB इज इक्वल टू GB/GA. HA दिलेलं आहे 2/HB इज इक्वल टू GB. व्हॉट इज GB? GBच आहे. GA 9 GB ठेवा. तर म्हणजे HB काय आला? 18 मीटर. 18 मीटर उंच जाईल तो हिरो. अरे कळतंय का? ओके, फाईन. 14. Kepler's second law states that
The straight line joining the planet to the sun sweeps out equal areas in equal times. This statement is equivalent to saying that total acceleration is 0, tangential acceleration is 0, longitudinal acceleration is 0, radial acceleration is 0. अच्छा, okay, longitudinal acceleration 0, total acceleration 0. एक मिनिट बघायला लागेल. Okay, well, see, total acceleration 0 असू शकत नाही का? For any body to rotate there has to be centripetal acceleration. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असायलाच पाहिजे, त्यामुळे टोटल ॲक्सिलरेशन तर 0 होऊ शकत नाही. रेडियल ॲक्सिलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ना, ते 0 होऊ शकत नाही, म्हणजे ए नाही डी नाही. लॉंगिट्युडिनल ॲक्सिलरेशन एक, I will take longitudinal acceleration as A. Let us discuss about tangential acceleration. Yeah, बघा, येस ते 0 आहे. कसं आहे बघा, आपल्याला माहिती आहे की मी तुम्हाला जेव्हा एरियल व्हेलॉसिटीचा लॉ सांगत होतो, सेकंड लॉ, तेव्हा म्हणत होतो की हा जो मी तुम्हाला प्रूव्ह करून पण दाखवलं होतं, नोट्स उघडून बघा फक्त, की एरियल व्हेलॉसिटी जो आहे तो एरियल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे ना, म्हणजे एरिया स्वीप पर युनिट टाइम इज कॉन्स्टंट, दॅट इज L/2m, म्हणजे दॅट इज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, असं म्हणून सांगितलं होतं मी. अच्छा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व राहतं. ओके, मला सांगा अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व कधी राहतं? लिनियर मोमेंटम कॉन्झर्व, आठवा मेकॅनिक्स, लिनियर मोमेंटम कॉन्झर्व कधी असतं? जेव्हा नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0. तसंच अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व कधी राहतं? जेव्हा नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0. एल जर कॉन्स्टंट असेल तर काय पाहिजे? टॉर्क ऍक्टिंग ऑन द सिस्टम शुड बी 0. अच्छा, आणि टॉर्क काय असतो? आय अल्फा ना, टॉर्क असतो आय अल्फा. अच्छा, मग एक तर I0 पाहिजे किंवा अल्फा 0 पाहिजे, पण I0 असू शकत नाही. अरे, मोमेंट ऑफ इनर्शिया, तो गोल फिरतोय ना, मोमेंट ऑफ इनर्शिया कसा 0 असू शकतो? सो I0 असू शकत नाही, देअरफॉर काय 0 पाहिजे? अल्फा हॅज टू बी 0. व्हॉट इज अल्फा? AT बाय R ना, AT बाय R, टँजेन्शियल ॲक्सिलरेशन इंटू R डिवायडेड बाय R, म्हणून AT should be 0, correct? Tangential acceleration should be 0. ठीक है? It's a good question. Okay. पुढे 15वा, a body is projected upwards with a velocity of 4 into 11.2 km per second. अच्छा, 11.2 km per second लक्षात घ्या. 11.2 km per second is the escape velocity on surface of earth. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर 11.2 km per second एखादा ऑब्जेक्ट असं वर फेकला, 11.2 km per second, ह्यूज स्पीड नि फेकला, तर दिस ऑब्जेक्ट विल नॉट कम बॅक टू अर्थ, इट विल जस्ट गो, इट विल एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशन. अच्छा, आता त्याच्या तर चौपट स्पीडनी फेकला, हा 11.2 नी फेकला तर जस्ट एस्केप करेल ग्रॅव्हिटेशनला, पण चौपट स्पीडनी फेकला तर त्यांनी काय म्हणलेलं आहे? व्हॉट विल बी द वेलॉसिटी ऑफ द बॉडी वेन इट एस्केप्स फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ अर्थ. अच्छा, बघा, काही नाही, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन लावायचं आहे, एनर्जी कॉन्झर्वेशन लावायचं आपल्याला. इथनं जेव्हा फेकला, इथनं किती स्पीडनी फेकला आपण एक जनरल डिराईव्ह करू. इथनं समजा 20 स्पीडनी फेकला, आणि मला सांगा ग्रॅव्हिटेशनल पुल एस्केप कधी करतो एखादा ऑब्जेक्ट? किती डिस्टन्सला करतो? इन्फिनिटीला करतो. बघा ना, ग्रॅव्हिटेशनल पुल एस्केप म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 व्हायला पाहिजे. मला सांगा फोर्स 0 कधी होतो? हे 0 हे 0 हे 0 होऊ शकत नाही. R इन्फायनाइट झालं तर हे 0 होऊ शकतं, म्हणजे R इन्फिनिटी, म्हणजे दिस बिग ॲट इन्फिनिटी, ॲट इन्फिनिटी काय 0 व्हायला पाहिजे? म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 व्हायला पाहिजे. अच्छा, त्यांनी काय विचारलंय? समजा ह्याला म्हणू पोझिशन 0.1 आणि ह्याला म्हणू 0.2, तर ह्याची वेलॉसिटी V1 नीच फेकली आणि ह्याची वेलॉसिटी V2 आहे या ठिकाणी, ॲट इन्फिनिटी ह्याची वेलॉसिटी V2, त्यांनी V2च विचारली तुम्हाला. ओके, अच्छा, आता कसं करणार? मला सांगा, या ठिकाणी R इन्फायनाइट आहे ना, R काय आहे? इन्फायनाइट आहे. या ठिकाणी R किती आहे? कॅपिटल R आहे. या ठिकाणी R कॅपिटल R आहे, या त्या ठिकाणी R इन्फायनाइट आहे. अच्छा, मला एनर्जी कॉन्झर्व करा, म्हणजे मला म्हणता येईल एनर्जी ॲट 1 इक्वल टू एनर्जी ॲट 2, म्हणजे काय आहे? पोटेन्शियल एनर्जी U1 प्लस कायनेटिक एनर्जी 1 इक्वल टू U2 प्लस K2. आठवा,
कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, U1 बोला. U1 मायनस जी एम एम बाय आर ना, कॅपिटल आर, मायनस हाफ एम व्ही वन स्क्वेअर इज इक्वल टू तिथली एनर्जी. आता तिथली एनर्जी, तिथलं डिस्टन्स जर आर झिरो आहे, आरच इन्फायनाइट असेल, तर आर इन्फायनाइट ठेवलं तर तिथली एनर्जी पण काय झाली, झिरो झाली. म्हणजे तिथली पोटेन्शियल एनर्जी झिरो, आणि तिथली कायनेटिक एनर्जी, अरे हे मायनस का केलं, प्लस पाहिजे ना, हाफ एम व्ही टू स्क्वेअर. अरे झेपतंय का? ओके, हा बेसिक फॉर्म्युला आहे. दिस इज अ बेसिक फॉर्म्युला विच यू हॅव टू वर्क आउट विथ. हां, आता याच्यातनं हा एम 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 तरी उडेल. ओके, त्यांनी तुम्हाला V2 काय विचारलेलं आहे. ओके, त्यांनी पण V1 दिलेलं आहे का? म्हणजे काय मला म्हणता येईल, V2 स्क्वेअर इज इक्वल टू V2 स्क्वेअर, रूटच घेऊन टाकतो ना त्याचं मी. काय येईल हे, V1 स्क्वेअर मायनस 2GM बाय आर. अरे कळतंय का? ओके, तर त्याने डेटा काय काय दिलेला आहे फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ. अच्छा, मी इथं काम करतो, इथं आर नी मल्टिप्लाय करतो आणि इथं आर स्क्वेअर लिहितो, आणि GM बाय आर स्क्वेअर जी असतो ना, जी, स्मॉल जी. ओके, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे V2 काय लिहू मी. ओके, व्हॉट इज V1 स्क्वेअर, व्हॉट इज V1, 4 इंटू दिस. ओके, म्हणजे 4 इंटू 11.2चा स्क्वेअर आहे हे, म्हणजे हे किलोमीटर आहे ना पर सेकंड, इंटू 10⁶ येईल ना हे, मीटर स्क्वेअर केलं ना मी, म्हणजे मीटर पर सेकंड, किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं, त्यात स्क्वेअर असल्यामुळे 6 आला, मायनस 2 इंटू जी ची व्हॅल्यू 10, आणि हे झालं 6400 इंटू 10⁻³ मीटरमध्ये कन्वर्ट केलं. हा घोटाळा सॉल्व्ह करा, हा तुम्हाला V2चा आन्सर येईल. करा सॉल्व्ह, आता मी काय करत बसत नाही. 16. The ratio of acceleration due to gravity at a height 3r above Earth's surface to the acceleration due to gravity on the surface of the Earth is. करा, हा फॉर्म्युला वापरा. तुम्हाला रेशो विचारला नाही, जी आणि आरचं रिलेशन आहे. 17. The binding energy of the satellite of mass m in an orbit of radius r is. बाइंडिंग एनर्जी काय, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज बाइंडिंग एनर्जी. हां, फक्त टोटल एनर्जी मायनसमध्ये लिहितो आपण, बाइंडिंग एनर्जी काय लिहितो, इट इज मायनस ऑफ टोटल एनर्जी, म्हणजे प्लसमध्ये लिहितो आपण फक्त, GMM/2r. दॅट्स ऑल, दॅट्स द ओनली थिंग. ओके. अच्छा, त्यांनी स्मॉल जीच्या टर्म्समध्ये दिलेलं आहे का, विचारलेलं आहे. अच्छा, मग त्या इन्स्टंटला मला सांगा, ह्याला मी काय करतो, ह्याला मी वरती आर आणि खाली आरने मल्टिप्लाय करतो, तर GM/r² काय असतं, त्या ठिकाणचा स्मॉल जी, म्हणजे काय येतं हे, mgr/2 बाइंडिंग एनर्जी. mgr/2 आहे का आन्सर बघा, mg. अरे, त्यांनी असं म्हणलेलं आहे की जी इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. त्यांनी असं नाही म्हणलंय की जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट पॉईंट, जिथं सॅटेलाइट ऑर्बिट करतो, असं म्हणलेलं नाही. असं म्हणायला पाहिजे, त्यांनी द्यायला पाहिजे, पण ठीक आहे, असं ऑप्शन दिलेलंच नाही त्यांनी. म्हणजे आपल्याला बेसिकली काय आहे, ह्याची ओरिजिनल फॉर्म्युला GMM/2r आहे. ठीक आहे, दॅट इज फेअर. आता मी इथं करतो, बर्निंग एनर्जी किती आहे, GMM/2r. हां, आता त्यांनी जीच्या टर्म्समध्ये विचारलंय, पण जी काय आहे, अर्थच्या सरफेसवरचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अच्छा, मग इथं आणावं लागेल, म्हणजे काय करावं लागेल, GMM/2r²r. आता हे GMM/r² आलं, स्मॉल जी, GMR²/2r. बघा असं काय दिसतंय का, GMR²/2r. देअर इट इज, 17चा B. 18. A planet has twice the radius but the mean density in 1/4 compared to the ratio of escape velocity. अच्छा, आता एस्केप वेलॉसिटी आणि डेन्सिटीचं रिलेशन काढून दाखवतो तुम्हाला फक्त, बाकी पुढचं तुम्ही करा. आपल्याला जी आणि ह्याचं रिलेशन माहिती आहे ना. एनिवे, एस्केप वेलॉसिटी किती आहे, 2GM/r ना. अरे कळतंय,
अच्छा, तर ओके, फ्रॉम दॅट प्लॅनेट. अच्छा, म्हणजे तुम्हाला प्लॅनेटवरनंच एस्केप करायचं आहे, म्हणजे कॅपिटल आर घ्या. हे असं असतं, कुठल्याही प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी ही अशी असते. आता तुम्हाला हे तेच खेळायचं आहे आणि इथं रो आणून ठेवायचं आहे. रो कसा आणणार? मी काय करतो ह्याला 2gm/r ला वरती 4/3πr² मल्टिप्लाय करतो आणि खाली पण त्याने मल्टिप्लाय करतो, म्हणजे खाली 4/3π असं येईल ना. ओके, व्हॉट इज दिस? जीला कशाला, व्हॉट इज दिस? मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे दिस इज डेन्सिटी, म्हणजे दिस इज 2g ρ4/3πr². ही एस्केप वेलॉसिटी. म्हणजे काय झालं? एस्केप वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट रो आर. ओय, रूट रो आर. अरे कळतंय? अच्छा, मग तुम्हाला त्यांनी काय विचारलेलं आहे? ओके, प्लॅनेट हॅज ट्वाइस द साइज, mean density 1/4 compared to earth. Okay, what is the ratio of escape velocity from earth to that of the planet? म्हणजे escape velocity earth upon escape velocity of planet is equal to काय लिहू मी? rho earth upon rho planet into r earth upon r planet. ओके, कळतंय का? करा हे ट्राय. ट्वाइस द रेडियस म्हणजे आर पी काय म्हणू? 2re, आणि त्याची डेन्सिटी किती आहे? 1/4 रो अर्थ. अरे कळतंय? म्हणजे हे 4 वरती गेलं, हे झालं 2 आणि हे 2 मेक्स इट 1. 1:1. There it is, 19. If the earth loses its gravity, then for a body, weight becomes 0 but not the mass. Obviously. पुढे त्याची गरजच नाही. बरं, मास बिकम 0 बट नॉट वेट. असं मास काय 0 होत नाही. नायदर मास नॉट वेट बिकम 0. बोथ मास वेट बिकम 0. 19a. 20. Distance between the center of the earth and the moon is this much. If the mass of the earth is this much and g is the speed of the moon is nearly. मूनचा स्पीड काय? क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल ना यार. vc इक्वल टू √gm/r. इथं ठेवा g, ठेवा m, ठेवा r, ठेवा. एन्जॉय. ओके, सो देअर इट इज. तर हे 20 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेत. ह्यातले मॅक्सिमम क्वेश्चन्स हे फक्त सबस्टिट्यूशन क्वेश्चन्स आहेत. मग तुम्ही विचार करा, सीईटी मधले क्वेश्चन्स जे आपण एन्काउंटर करणार आहे हे सगळे त्याचे क्वेश्चन्स आहेत. फाईन. हे लेटेस्ट 2011 दिसतंय मला, 2016 पण आहे इथं. ठीक आहे, लेटेस्ट 2016 आहे. 2017, 18, 19 शोधावं लागतील 3 वर्षाचे क्वेश्चन्स. आय विल गिव्ह यू, डोंट वरी. किंवा तुम्ही पण सर्च करा. तर सीईटी मध्ये आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत, ज्यामध्ये मेनली असतं फॉर्म्युला ओरिएंटेड. तुम्हाला फॉर्म्युले डोक्यात फिट पाहिजेत आणि असे रिलेशन्सवाले, म्हणजे असे रिलेशन्सवाले हे ह्याला प्रपोर्शन आहे, हे ह्याच्या एवढा डिपेंडंट आहे, एवढा टाइम्स आहे, तर हे काढा. असे क्वेश्चन्स मॅक्सिमम आहेत बघितलेले आपण. कळत आहे? असं फार एक दोन तीन क्वेश्चन बघितले आपण ज्याच्यामध्ये जरा थॉट होता. म्हणजे तो एक तर होता तो अल्फा AT = 0 तो कसा आला, किंवा जिथं लॉ आपल्याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी लावायची आहे इथनं. असे एक दोन क्वेश्चन आहे ज्यात विचार करायची गोष्ट आहे. पण बाकी मला वाटतं मॅक्सिमम क्वेश्चन हे फक्त सबस्टिट्यूशन्स आहेत. सबस्टिट्यूट करा आणि गणित सॉल्व्ह करा. कळतंय? आणि गणिताची प्रॅक्टिस, आता असलं गणित प्रॅक्टिस पाहिजे, आणि हे मॅक्सिमम तुम्ही सॉल्व्ह करूनच ती प्रॅक्टिस होणार आहे. दुसरा काय त्याला शॉर्टकट, देर इज नो मॅजिक वँड. ठीक आहे, फाईन. सो वी विल स्टॉप हिअर ग्रॅव्हिटेशनच्या ह्याच्यामध्ये डिस्कशनमध्ये. आणि देन तुमचं काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला पाठवा. चलो, टेक केअर, गुड डे, बाय.